तर चला, आज पटपट काम आवरले आणि सगळं आवरून बसले. तर नेमकं आज कशामुळे पटपट काम आवरले हे तर तुम्हाला पुढं ब्लॉगमध्ये कळणच. ब्लॉगला कंटिन्यू राहा. तर इथं नेमकं स्वच्छता करून ठेवली, सगळं आवरून ठेवले आणि वाट बघते. तर कुणाची बघते तुम्हाला कळणच थोड्या वेळात. आपली 2-4 दिवसापासून काय चाललं आहे ब्लॉगमध्ये, नेमकं काय करायचं आहे आपल्याला. तर ते येणारच आहेत आता त्यासाठी. तर चला, ते आल्यावर दाखवेनच तुम्हाला. आणि मेन म्हणजे वारं सुटले असं बकासल्यावानी ना, त्याच्यामुळं अशी भीती वाटते अचानक की पाऊस जर आला तर मग कसं होईल. त्याच्यामुळं पटपट झालं पाहिजे. आणि आता तिकडच्या रूममध्ये जायचं जर म्हणलं ना, तर तिकडच्या रूममध्ये सगळं पसारा ठेवलेला आहे आणि तो पसारा व्यवस्थित करायला आणि परत हे तिकडं न्यायला त्याला 2 दिवस जाते. आणि सगळं तर आपलं इथलं काम 2 दिवसाचंच आहे. तर चला, ते होईन पटकन कसं तरी, आहे का 2 दिवसात होईन काहीतरी. तर तसं ब्लॉगला कंटिन्यू राहा, येणारच आहेत आता ते काम करण्यासाठी. आणि मग तुम्हाला पुढं ब्लॉगमध्ये दाखवलं. आणि इथंच आवरायचं म्हणजे त्याच्यामुळं आहे ना, मला आज थोडंसं पटपट उरकून घ्यावं लागलं. आणि तर आले मिस्त्री, त्यांनी टाकलं नवीन पाणी आपण टाकी करून एवढं घ्या बनवते का काय. आणि एक मिस्त्री 2 हाताखाली येतं. तर बघू आता किती काम होतंय किती नाही, आहे का नाही. आज पहिला दिवस आहे, पहिला दिवस असल्यामुळं थोडं मग चालतच. एक मिस्त्रीने 2 हाताखाली आणले, त्याच्यामुळं ते त्यांना काही बसायलाच टाईम भेटतोय. एका मिस्त्रीच्या हाताखाली 2 पोरं जास्त झाले ते जेवण करायला. तर चला, तुम्हाला दाखवते किती झालंय आणि कसं दिसतंय. तरी बघा, ही भिंत झाली पूर्ण झाली, याकडीच त्याकडे ही भिंत. वरून ते पत्र ठोकलेलं आहे त्याच्यामुळं तशी दिसती. तर दिसतंय का नाही भारी आता प्लास्टर केलं. बॅक कॅमेऱ्याने दाखवावं लागून तुम्हाला, थांबा 1 मिनटं. तिकडच्या साईडने झालं की वाळलंय, पण इकडं आत्ता करून गेले तर वल्लच आहे. ताबडतोब प्लास्टर वाळत आहे हे एखाद्या वेळेस लवकर, याच्यामुळं होत असेल. हे बघा, इथं वाळलंय पण लगेच इकडं. तर चला, अजून भरपूर राहिले. आता शिकते 1 बीट झाली. आता जो पुरवून एखाद्याच बहुतेक ही भिंत होईल. ती छोटी आहे, एकच हे येतं मिस्त्री आणि 2 आहेत त्यांच्या हाताखाली पोरं. तर त्याच्यामुळे ते एका मिस्त्रीला करून करून किती कारण आहे का नाही. अजून इकडून येडं यायचं आहे, नंतर मग आतलं व्हायचं आहे. तर आतला अजून मी पसारा काढलेला नाही, बाहेर काढावं लागेल उद्या किंवा संध्याकाळी, काही भरून ठेवावं लागेल आणि मग करावं लागेल आतलं पण. तर हे बघा, आतलं पण असं केल्यावर छान वाटेल. आता असं दिसतंय, मग केल्यावर आणखीनच छान वाटेल. प्लास्टर आहे का नाही, प्लास्टर केलं आणि सनला मारलं की फिनिशिंग येते त्याला, तर भारीच वाटतं. तर चला मग असो. तर आले मिस्त्री ड्युटी, झाली त्यांची ड्युटी चालू. तर प्लास्टर झाल्याच्या नंतर ते रबर मारीत असते. तर ते रबर मारू राहिलेत मिस्त्री सध्या. एकच आहेत, पुढं प्लास्टर पण करतात, रबर पण मारतात. एकट्याला डबल काम लई, म्हणजे दोघं जर असतं तर समजा एकाने पुढं प्लास्टर केलं असतं, एकाने पाठीमागे लगेच फिनिशिंग रबर मारलं असतं. पण आता इथं एकटंच असल्यामुळं काय म्हणतात ना, ढोलकं पण त्यांनीच वाजायचं आणि टुनटुनं पण त्यांनीच वाजायचं, तशी गंमत झाली. तर चला असं,
आपल्याला काम होण्याशी मतलब आहे, कारण वाऱ्या वादळाचे दिवस आहेत, पानकळ्याचे दिवस आहेत, पसारा बाहेर ठेवून जमणार नाही. तर चाललंय त्यांचं काम. दुपारून एकच मुलगा आला, एक घरी एक थांबला तिकडंच, दुसरे मिस्त्रीच्या हाताखाली गेला. त्यांचे आता मिस्त्री म्हणलं पण त्यांचे एका ठिकाणी काम नसते, त्यांचे सगळीकडे काम चालू असते. मग काही इकडं काही तिकडं, त्याच्यामुळं तर हे काम सिमेंटचं काम म्हणलं किती म्हणजे अवघडच आहे ना. हातापायात सिमेंट, हातापाय फुटतात सिमेंटाने. पण काय पर्याय असतो आहे का नाही, गरीबाला कोण काम करावंच लागतं, कुठंतरी सेटल व्हावंच लागतं जिंदगीत. तेव्हा तर परपंच करायला थोडं हे येत आहे का नाही. जर समजा काही केलंच नाही तर कसं होणारच कसं. अशी ज्याचे म्हणजे देवाने ज्याला चोच बनवली त्याला तारा बनवला असं म्हणायचं. पुढं सगळेच जण नोकरीला नसते तर काहींना, आणि सगळे जर नोकरी लागले असते तर हे काम कोणी करायचे होते, हे का नाही. हे पण करणं गरजेचं आहे कोणी ना कोणी. तर काय म्हणतात ना, हे काम गरिबाच्याच वाट्याला येतं तसं. तर गरिबाच्याच वाट्याला असतं असलं काम, कारण मोठ्याचे लोक मोठ्याचे मुलं असं अडाणी राहून हे काम करायचं निर्णय कधीच घेणार नाहीत. आणि गरिबीला मजबुरीने घ्यावा लागतो, कारण गरिबीचं म्हणजे त्यांच्यात नसते ना एवढी हे ऐपत कष्ट करून शिकण्याची. आणि आता तर तुम्हाला तर माहीतच आहे, जिथं कुठं गेलं तरी पैशाशिवाय काम नाही. तर ह्या लोकांना म्हणजे अशा गरिबाच्या मुलांना मजबुरीने, आता बघा हा मुलगा किती मोठा आहे पण त्याला मिस्त्रीच्या हाताखाली कामाला यावं लागलं, तर नवविलाज असतं, आहे का नाही. तर करतो बिचारा सगळं माल बिल व्यवस्थित कालून बिलून त्यांना हाताखाली देतो, पाणी बिणी सगळं देतो. आणि चाललंय हळूहळू काम आपलं बी कसं तरी. तर चला, चाललंय त्यांचं काम चालू द्या, आहे का नाही. त्यांना फिनिशिंग मारूस तर रबर मारूस तर याला काही नसतं ना उद्योग, त्याच्यामुळे तो बसलेला आहे. आणि माल त्यांना जसं लागेल तसं पार्सल तो करीत असतो, देत असतो आणून. तर सध्या पाठीमागचीच भीत चालू आहे, पहिलाच दिवस असल्यामुळं. आता नंतर हळूहळू होईन ते दुपारून, आणि बघू आता किती दिवस जाते, आहे का नाही. पटकन व्हावं, पण त्यांना पण आता ते सगळं काय ज्याचं काम त्यांनीच करावं, तर त्यांच्यात हात तुटी बसलेली त्यांना माहिती आहे. तर ते त्यांच्या पद्धतीने काम करतात. आपल्याला वाटतं काय नाही, नुसतं सिमेंट मारायचं आणि प्लेन करून घ्यायचं, पण असं काय नसतं. ज्याच्या त्याच्या कामाचं नियोजन ज्याला त्यालाच असतं. आणि त्यांना जर आपण खुरपायला म्हणलं तर त्यांनाही एवढं व्यवस्थित खुरपता नाही येणार, तसंच असतं. मग ज्याचं काम तेच करतं. आता त्यांना मजबुरीने करावं लागतं, ते काय करणार आहेत, हे का नाही. चला, आता आत्ताच गवंडी गेलेत, आता इथला राडा उचलावा लागेल, ते धुतले तर. आणि इथं थोडासा माल त्याच्या खाली उरलेला ते आणून टाकला इकडं. आणि इथं पाणी चालू केलं, कारण टाकीतलं पाणी संपलं होतं, त्यांनी उडलं होतं, मग आज दिवसभर त्यांना लागत होतं. तर किती झाले तुम्हाला दाखवू. तर इथं एवढं झालं, अर्धीच भीती घेतली ही, एकच हे होतं ना त्याच्यामुळं. आणि इकडची एक भीत झाली, पलीकडच्या साईडचं झालं की वाळलेलं दिसू राहिले, वाळलं म्हणून. आणि ह्या कोपऱ्यात एवढीच भीत झाली, अर्धी साईड राहिलेली आहे. तर काय माहिती आता किती दिवस जात आहे अजून. तर हे 2-2.5 भीता परत पलीकडून बी, हे आतून बी पलीकडून बी राहिले, किती दिवस जाते काय माहिती. तर चाललंय हळूहळू आपलं प्लास्टरचं काम.
आणि यांनी गायला गवत आणून टाकलं होतं. आता गेले ते शेळ्या घेऊन, कारण मग मला इथंच थांबावं लागलं, मला नाही जाता आलं शेळ्या घेऊन. तर मग तेच गेले. तर आता हे राडा उचलते, आवरते इथलं, आणि बघावं लागेल स्वयंपाका पाण्याचं. पावसाने दिली उघड म्हणा, आता 1-2 दिवस उघड दिली तर बरोबर प्लास्टर पण व्यवस्थित होऊन जाईल, नाही का नाही. नाहीतर काय नाही, ह्या पावसाचा राडा आणि प्लास्टर खाली प्लास्टर करायचं आणि वरून पाऊस आला का लगेच उघडून जायचं. त्याच्यामुळं मग त्याची वाटच पाहत होतो आपण उघडायची, पण आता उघडलं. तर चला, आता आपला आजचा छोटासा ब्लॉग. तर ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय तोपर्यंत.